वाशीच्या प्रभाग 18 मधल्या केंद्रावर राडा झालाय। उमेदवाराचा फोटो असलेली चिठ्ठी वाटल्यामुळे गोंधळ झालेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तसंच अपक्ष उमेदवारांचा तीव्र आक्षेप आहे। यावर भाजपतर्फे मतदारांना उमेदवाराचा फोटो असलेलं वोटिंग कार्डचं वाटप करण्यात आलंय, त्यामुळे हा गोंधळ झालाय। नवी मुंबईमध्ये वाशी प्रभाग क्रमांक 18 मधल्या मतदान केंद्रावर गोंधळ झालाय। भाजपतर्फे मतदारांना उमेदवारांचे फोटो असलेलं वोटिंग कार्डचं वाटप करण्यात आलंय। उमेदवारांचे फोटो असलेले कार्ड घेऊन मतदार जातात मतदानाला आणि हा आचारसंहितेचा भंग आहे असं सांगत अपक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी मतदान केंद्राच्या बाहेर गोंधळ घातलेला आहे। पोलिसांना या संदर्भातला जाब विचारत आहेत आणि उमेदवारांच्या या गोंधळानंतर पोलिसांनी मतदारांकडे असलेले स्लिप जमा केलेले आहेत। स्वाती नाईक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। काय नेमका सगळा राडा झालाय जाणून घेऊया। स्वाती, नवी मुंबईमध्ये मोठा राडा झाल्याचा सगळा प्रकार कळतो आहे, काय काय नेमकं या ठिकाणी झालंय? नक्कीच नवी मुंबई वाशी हा प्रभाग आहे आणि 18 प्रभाग क्रमांकामध्ये हा सगळा घोळ आहे, जिथे बीजेपीच्या एका उमेदवाराने जे आहे ते स्मार्ट कार्ड पद्धतीने जे आहे ते वोटिंग कार्ड पाठवलेले आहेत प्रत्येक मतदाराच्या घरी आणि तेच कार्ड घेऊन हे मतदान केंद्रावर मतदार येत आहेत। याच्यावरती सुरुवातीपासून जे दुसरे उमेदवार आहेत, अपक्ष आहेत, मनसेचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, त्यांनी आक्षेप घेतला होता आणि त्यावरती देखील कारवाई होत नसल्यामुळे निवडणूक आयोगावरती तक्रार सुद्धा करण्यासाठी ते गेले होते। पोलिसांना बोलवण्यात आलं होतं, त्याच्यावर कोणतीच ऍक्शन घेण्यात आली नाही 2.5 तासापासून। यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू झाला की हे जर कार्ड आतमध्ये जात असतील तर हे फार चुकीचं आहे, याच्यावर आक्षेप घेतला। सर्वच इकडच्या उमेदवारांनी आक्षेप घेतलेला होता। त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या उमेदवारांना बाजूला केलं आणि जे मतदार आहेत त्यांच्याकडनं हे कार्ड आत जाण्यास आता मात्र रोखण्यात येत आहे। नाही त्याच्या आधी जे 2 तास आधी मतदान झालेले त्या बहुतांशी जे मतदारांकडे हे कार्ड घेऊन आतमध्ये गेलेले आहेत, त्याच्यामुळे प्रचार शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असल्याचं चित्र इथे दिसून आलं होतं आणि त्याच्यावरती निवडणूक आयोग काही दखल घेत नाही अशी तक्रार या मतदारांनी घेतलेली उमेदवारांनी घेतलेली आहे। ठीक, स्वाती, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। स्वाती नाईक आमच्या नवी मुंबईतल्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या। तर नवी मुंबईमधल्या सगळा गोंधळाचा प्रकार समोर येतो आहे। भाजपच्या उमेदवारांना जी वोटर स्लिप असते त्यावर स्वतःचा फोटो छापलेला आहे आणि त्या प्रभागामध्ये असलेल्या सर्वच उमेदवारांचे फोटो छापलेले आणि हे वोटिंग कार्ड घेऊन हे मतदार जेव्हा मतदान केंद्रामध्ये जातात तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत हा प्रचार असल्याचा आक्षेप घेतला जातोय विरोधकांकडून। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी या संदर्भातला आक्षेप घेतलेला आहे, त्यामुळे एक प्रकारे मोठं गोंधळाचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे। आचारसंहितेचा हा भंग आहे असं अपक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी मतदान केंद्राबाहेर गोंधळ करत हा आक्षेप घेतलेला आहे। खरं तर 13 तारखेपासूनच प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या होत्या, तेव्हापासूनच निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार कोणताही परिपत्रक वाटायचं नाही किंवा कोणत्याही प्रकारे प्रचार करायचा नाही असे आदेश होते। मात्र अशा प्रकारे स्लिपवर फोटो छापल्यानं यालाच उमेदवारांनी आता विरोध केलेला आहे। मीटर के अंदर लोगों नहीं आना चाहिए। पूरे के पूरे 36,000 लोगों को लैमिनेटेड कार्ड बांटा गया है 18B वार्ड में। तो ये कार्ड लेकर आ रहे हैं और इसके पीछे इनका डिटेल्स दिया हुआ है, इसको दिखा के पोलिंग बूथ के अंदर वोट डाल रहे हैं। तो ये कैसा चलेगा? एक तो पूरे 18B वार्ड को गुमराह करके रखा है कि चारों एक ही लोगों को वोट देना है तभी आपका वोट वैलिड होगा। मैं घर के अंदर जाके मैंने क्लैरिफिकेशन दिया है, ऐसा कुछ भी नहीं है। आप किसी को भी वोट दे सकते हैं। अगर ऐसा सिस्टम है तो इंडिपेंडेंट कैंडिडेट वहाँ क्या कर रहे हैं? अगर इस तरह से आना है, किसी के लिए लॉ दूसरा है, हमारे लिए लॉ दूसरा, ऐसा नहीं होना चाहिए। ये चीजों का क्या सोल्यूशन है? इसको इमीडिएट सोल्यूशन चाहिए। पुलिस स्टेशन में गया तो